अंबादास दानवे बोलतायत, थेट तिकडे जातोय। एकंदर पर्यावरणाचा एकीकडे अशी पताका फैलवताना असा संदेश द्यायचा पर्यावरणाचा आणि एकीकडे त्यांचेच बगल बच्चे अशा पद्धतीनं तपोवन जी श्री प्रभू श्रीरामाच्या स्पर्शाने पतित झालेली भूमी म्हणून ओळखले जाते, इथले सगळे वृक्ष तोडण्याचं धोरण आखायचं। आणि मला असं वाटतं जनतेचा याला विरोध आहे, पर्यावरणाच्या हेतूनं सुद्धा आणि सगळ्याच हेतूनं विरोध आहे। आणि हा विरोध असतानाही राज्य सरकार आतताईपणा करतं आहे, परंतु राज्य सरकार एकीकडे वर्षपूर्ती साजरं करत असताना अशा पद्धतीनं जनतेच्या विरोधातले निर्णय घेतं, मला असं वाटतं निषेधार्ह आहे। सर नक्कीच तुम्ही जसं म्हणालात राज्य सरकारला वर्षपूर्ती पूर्ण झाली आहे, तर पुढाईने एक सर्वे केला होता, त्यामध्ये लोक असं बोलतात की आम्ही 51% लोक बोलतात की आम्ही या सरकारच्या कामाच्या समाधानी आहोत, तर बाकीचे 41% लोक बोलतात की आम्ही असमाधानी आहोत। समाधानी असल्याचा एखादं जर चांगलं उदाहरण दिलं तर मला असं वाटतं आम्हीही समाधानी राहू। कोणी सर्वे केला असेल आणि त्या सर्वेच्या याच्यावर काही समाधान असमाधान ठरत नसतं। समाधानाचा एखादा मुद्दा जनतेने सांगितला असेल तर तो आम्हाला सांगा, आम्ही ते मान्य करून आम्ही समाधानी राहू। काय समाधान आहे आत्ताच्या घडीला? भ्रष्टाचाराने बरबटलेला महाराष्ट्र आत्ताच्या घडीला आहे। टेंडर 13,000 कोटीचं टेंडर 16,000 कोटीला दिलं जातं। समृद्धी मार्गामध्ये सुद्धा 38% अभाव टेंडर दिलं जातं। पुण्याचं टेंडर जे रस्त्याचं आहे ते 150% अभावाने दिलं जातं। जिथं शेतकऱ्याला रस्ता लागत नाही, शक्तिपीठाच्या नावाच्या खाली 86,000 कोटीचा रस्ता मोठ्या प्रमाणावर करण्याचा प्रयत्न केला जातो, ज्याची शेतकऱ्यांना गरज नाही आहे। मग समाधान कुठे आहे? सर चंद्रशेखर बावनकुळे मीडिया संदर्भात बोलतात, मला असं वाटतं आपण बेसिक प्रश्न काय म्हटलं तुम्ही? लोढाने मला असं वाटतं धंदा करावा, हे काही त्यांचा व्यवसाय नाही राजकीय। लोढा हे व्यावसायिक आहे। चंद्रशेखर बावनकुळे बोलत आहेत मीडिया कंपनी संदर्भात की खरगे रिपोर्ट आल्यानंतर आम्ही कारवाई करू। कशाचा? मीडिया हे पहा, रिपोर्ट येणं न येणं हा वेगळा मुद्दा आहे। नियम कायदे, महसूल मंत्री आहे ना तुम्ही, महसूल मंत्री आहे ना तुम्ही, महारत्नाची जमीन विकता येते का सांगावी? विकता येते? सरकारच्या ताब्यात जमीन विकता येते की सांगावी? विकली असेल तर त्याचा मुद्रांक माफ करता येतो का नाही तो सांगावा। कंपन्यामध्ये 99% शेअर असणारा आरोपी असतो का नाही असतो ते सांगा। काय रिपोर्ट घेत असता तुम्ही? खरगे रिपोर्ट आणि फारगे रिपोर्ट घेत असता तुम्ही? हा, मग मला ते एवढी मस्ती जर अशा कंपन्याला असेल आणि यांच्या नावावर तुमचे मुद्रांक शुल्क अधिकारी प्रॉपर्ट्या करून देतात सरकारच्या, आणि ते सांगतात आम्ही मुद्रांक शुल्क भरणार नाही, उचलून टाका ना त्या मीडिया कंपनीच्या सगळ्या संचालकांच्या जेलमध्ये, कसे भरत नाही? सर मंगलप्रभात लोढा म्हणतात की देवेंद्र फडणवीस झालं मी सांगितलं त्याच्यावर। चला ठीक आहे, ओके। तर अंबादास दानवे हे माध्यमांशी संवाद साधत होते। पुण्यातील जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणासंदर्भात त्यांनी आता खारगे समितीवर देखील अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत आणि सरकारवर देखील टीका केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।